महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 1 एप्रिल बुधवार। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे आजचे दर बघूयात। 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतंय, पण त्याआधीच जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या भावात मोठा बदल आपल्याला बघायला मिळालाय। सोन्यानं पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरुवात केली होती, ती आजही कायम आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे। सरासरी पाहता मार्च 2026 महिन्याची आकडेवारी जर आपण बघितली तर तसं बघितलं तर महिन्याच्या शेवटी सुमारे 24,000 स्वस्त होऊन सोन्याचा दर 1,49,000 पोहोचलाय। तर चांदीचा भाव सुद्धा वाढलेला आहे। चांदीचा दर 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी साताऱ्यातून। सातारा शहर आणि परिसराला वळीव पावसाचा तडाखा। अचानक आलेल्या पावसानं सातारकरांची उडाली तारांबळ। शहरात विजांच्या कडकडाटासह गारांचा मुसळधार पाऊस। अमरावतीत हवामानानं अचानक पलटी घेतली। दिवसभर कडक उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा सामना करावा लागला। अमरावती शहरात तापमानात मोठी वाढ, अचानक हवामानात बदल सुद्धा झालेत। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अमरावती शहरातल्या गाडगेनगर परिसरात दामिनी पथकाची मोठी कारवाई। गुप्त माहितीच्या आधारे अमरावती पोलिसांचा फ्रोझन कॅफेवर छापा। या ठिकाणी युवक युवती अश्लील कृत्य करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। कॅफेचा मालक हा तासाला 400 रुपये घेऊन जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। आता बातमी वर्ध्यातून। अवकाळी पावसाची वर्ध्यात हजेरी। रात्रीच्या वेळी काही भागात जोरदार पाऊस। पावसामुळे उकाड्यातून मिळाला दिलासा, तरी गहू, हरभरा, मका, द्राक्ष आणि केळी या पिकांचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत केलं वादग्रस्त वक्तव्य। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पीसीएमसीला जगात कुणी ओळखतच नाही असं विधान केल्यानं शहरात मोठा वाद। या वक्तव्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडच्या अस्मितेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त। नाशिक जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, मका यांसह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकरी वर्ग हवालदिल। जिल्ह्यातल्या सिन्नर, निफाड, येवला, मालेगाव, कळवण, देवळा आदी तालुक्यांमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसानं आणि गारपिटीनं उभ्या पिकांवर मोठा परिणाम। या पावसामुळे काढणीच्या टप्प्यावर असलेली पिकं आडवी झाली असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। कराडवाडी इथल्या सोनाली अजित कराडे 29 वर्षीय महिलेचा मृत्यू। शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर। पावसामुळे जीवितहानीसह शेती आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान। ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी ही उभी पिकं आडवी झालेली आहेत। पिकांवर केलेला खर्च सुद्धा निघणार नाही, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी। बीडच्या आहेर धानोरा गावात उन्हाळी बाजरीचं प्रचंड नुकसान। अकोल्यात जोरदार पावसाची बॅटिंग, विजेचा कडकडाट। भर पावसात जळाली झाडं। अकोल्यातल्या बाबुळगाव परिसरात झाडांवर अचानक कोसळली वीज, त्यामुळे 4 ते 5 झाडं भीषण आगीत भस्मसात। सुदैवानं झाडाखाली किंवा आसपास कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला। धुळे शहरालगत असलेल्या अवधान एमआयडीसी इथल्या डिसान या कंपनीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या सुमारास आयसर कार आणि मालवाहतूक कंटेनर यांच्यात झाला भीषण अपघात। शिरपूरकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर मागून येणाऱ्या आयसर वाहनानं दिली जोरदार धडक। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातल्या नागरिकांनी घेतली धाव। घटनास्थळी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि नॅशनल हायवेचे कर्मचारी पोहोचले। चालकाची परिस्थिती गंभीर। पुढची बातमी कोल्हापुरातून। चैनीसाठी घरफोड्या करणारी टोळी कोल्हापुरात जेरबंद। कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त। कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा। कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची लांबच लांब रांग। कोल्हापूर शहरातल्या संभाजीनगर इथल्या संदीप गॅस एजन्सी समोर वारंवार होतीये गर्दी। तासनतास रांगेत उभं राहून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांचा संताप। पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडर वाटप। आता बातमी वर्ध्यातून। वर्धा शहराच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा जेट वॉल तुटलाय।
येळाकेळी इथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड, धाम नदीवरून वर्धा शहराला केला जातोय पाणी पुरवठा. पिपरी मेघे पोलीस क्वार्टर जवळ जेट वॉल फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया. घटनेमागे कुणाचा तरी खोडसाळपणा असल्याचा संशय व्यक्त. केज तालुक्यातल्या नांदुरघाट शिवारात टोरंट कंपनीच्या टॉवरची केबल कापून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरजिल्हा टोळीचा बीडच्या केस पोलिसांनी केला पर्दाफाश. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना केली आहे अटक. त्यांच्याकडून कटर, दोरी आणि इतर घातक शस्त्र सुद्धा जप्त. बातमी आहे पुण्यातून. खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांविरोधात खेड तालुक्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट. परिसरात भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर खेड परिसरातल्या नागरिकांनी थेट लक्ष ठेवायला केली आहे सुरुवात. नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिलाय. गेल्या काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातल्या चाकण रोड भागात असलेल्या ओम गॅस एजन्सी चालकाला नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गॅस वितरणातली अनियमितता, एजन्सीचा गोंधळ या कारभाराविरोधात कारणे दाखवायची नोटीस बजावली होती. पण प्रशासनाच्या वतीनं नोटीस बजावून देखील गॅस एजन्सी चालक अनागोंदी कारभार करत असल्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सी बाहेर एकच गर्दी केली होती. ग्राहकांनी रस्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ग्राहकांची समजूत काढली आणि वाहतूक सुरळीत केली. लातूर जिल्हा परिषदेच्या 4 सभापतींच्या निवडी बिनविरोध. महायुतीचं वर्चस्व. 50-50च्या फॉर्म्युल्यानुसार 2 सभापती पद भाजपला तर 2 सभापती पद राष्ट्रवादीला. बांधकाम सभापती पदावरून 2 पक्षात सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे दोन्ही सभापती पदाच्या खाते वाटपाबाबत येत्या आठवडाभरात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात गारपीट आणि अवकाळीचा कहर. पापरी या गावात द्राक्ष, डाळिंब, पेरू या फळबागांचं मोठं नुकसान. अमित ठाकरे यांनी केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा दिलासा. प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेना प्रमुख अमित ठाकरे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. आता बातमी पुण्यातून. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. तत्पूर्वी पुण्यातला मुक्काम बदलण्यावरून वाद पेटलाय. भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरातल्या अपुऱ्या जागेमुळे पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय आणि यामुळे नवा वाद पेटलेला आहे. आणि आता आळंदी देवस्थाननं याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा नवराष्ट्राचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.